सोलापूर शहरातील न्यू बुधवारपेठ येथील रमाबाई आंबेडकर नगरात आज मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे। यशोदा सुहास सिद्धगणेश वय 35 या महिलेचा खून तिच्या पतीने केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आज सकाळी यशोदा ह्या जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या। त्यांना तातडीने सोलापुरातील शासकीय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। नेमका हा खून का करण्यात आला याचा अधिक तपास पोलीस हे करीत आहेत। या घटनेची माहिती मिळताच यशोदा यांच्या नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे मोठी गर्दी केली होती। यशोदा यांच्या पश्चात पती, 2 मुली असा परिवार आहे।